नमस्कार, मी भागीनाथ आसने आणि या काव्य वाचन स्पर्धेसाठी मी योगेश अमृते यांची बाप माझा शेतकरी ही कविता घेतलेली आहे आणि ती तुम्हाला नक्की आवडेल. तर सुरुवात करतो. पंढरीचा पांडुरंग उभा विटेवरी, जगाचा पोशिंदा बाप माझा शेतकरी. कर्ज आणि दुष्काळ जसे पुजले त्याच्या पाचीला, विठू माऊली उभी आहे सदैव त्याच्या पाठीला. शेतकऱ्यांशिवाय पर्याय नाही ह्या हिंदुस्थानी मातीला, छत्रपती उभे ठाकले होते त्याच्या साथीला. वारी करतो भक्तिभावाने असा हा वारकरी, वारी करतो भक्तिभावाने असा हा वारकरी. जगाचा पोशिंदा बाप माझा शेतकरी, जगाचा पोशिंदा बाप माझा शेतकरी. वरून राजा प्रसन्न तर खुश, वरून राजा प्रसन्न तर हा खुश होणार. काबाड कष्टासाठी नेहमीच असे तयार. पांढरं सोनं पिकवतो हा सोनार, हमी भाव देवच जाणे कोण देणार. फक्त खोटी आश्वासनं देतात सत्ताधारी, जगाचा पोशिंदा बाप माझा शेतकरी. सुट्टी नसते ना असतो ओव्हर टाईम, सुट्टी नसते ना असतो ओव्हर टाईम. काम आणि कामच असते एनी टाईम. कितीही करा प्रगती, कितीही येवो तंत्रज्ञान, कारखान्यात धान्य बनत नाही असो याचे भान, कारखान्यात धान्य बनत नाही असो याचे भान. शेतकऱ्यांची काळजी फक्त विरोधी पक्षाला, शेतकऱ्यांची काळजी फक्त विरोधी पक्षाला, पण सत्ता मिळाल्यावर मात्र विसरतात बापाला. बघत आलोय कष्ट त्याचे, बघत आलोय कष्ट त्याचे, होतो जेव्हा शाळकरी. जगाचा पोशिंदा बाप माझा शेतकरी. धन्यवाद.